யாவரும் உட்காருங்கள். இப்பொழுது டெஸ்டிமனி சமயம். நேபாளில் இருந்து வந்திருக்கிறதான பிரதர் ஜாபேஷ் அவருடைய ஜீவியத்தில் தேவர் செய்த நன்மைகளை குறித்து ஒரு சாட்சியாக சொல்லி அவரை மகிமைப்படுத்துவார். सब लोग बैठ जाइए. हमारे बीच में नेपाल से आए हुए ब्रदर जाबेश जो है अपने जीवन का गवाही हमारे बीच में बोलेंगे. परमेश्वर के नाम की तारीफ हो. परमेश्वराच्या नावाची स्तुती असो. नेपाल की ओर से और विशेष करके हमारे सेंटर फास्टर रोड्रिग और मदर रूथ की ओर से मैंने अभिवादन ख्रीष्ट यीशु के पवित्र नाम में अभिवादन लाया हूँ. परमेश्वर के नाम का महिमा हो. परमेश्वराच्या नावाची स्तुती असो. परमेश्वर ने इस ठाव में खड़ा होकर वहाँ को पवित्र नाम को स्तुति करने के लिए, महिमा करने के लिए एक मौका दिया है. इसके लिए मैं परमेश्वर को धन्यवाद करता हूँ. परमेश्वराने ह्या ठिकाणी उभं राहण्यासाठी, परमेश्वराच्या नावाचा गौरव करण्यासाठी एक संधी दिली, म्हणून परमेश्वराच्या नावाची स्तुती करतो. परमेश्वर के नाम को तारीफ हो. परमेश्वराच्या नावाची स्तुती असो. मेरा जन्म और पालन पोषण ऐसा परिवार में हुआ जो मसीह को और सच्चाई को नहीं जानते थे. माझा जन्म आणि पालन पोषण अशा एका कुटुंबामध्ये झालं जे ख्रिस्ताला ओळखत नव्हते. मेरा बाल्यकाल वो दुख और कष्ट और गरीबी में बिता. आणि जे काही माझी बाल्य अवस्था आहे ती दुःखामध्ये आणि फार कष्टामध्ये गेली. मेरा घर में एक बीमारी था, वो कभी भी नहीं छोड़ता था. माझ्या घरामध्ये एक आजार होता, तो आजार सोडत नव्हता. मेरा माँ का विगत 30 साल से बीमारी में पड़ रहे थे. आणि माझी जी आई होती ती जवळजवळ 30 वर्षापासून आजारी होती. मेरा बाप भी घुटने का समस्या के कारण से दुख उठा रहे थे. आणि माझे जे वडील होते ते गुडघ्याच्या आजाराने खूप दुःखी होते. मेरा बड़े भाई का एक बेटा थे, उसको भी टूना का शक्ति के कारण से उसका होश गुम हो गया था, पागल हो गया था. आणि माझ्या मोठ्या भावाचा जो मुलगा होता तो काही शक्तीने त्रस्त असल्यामुळे तो वेडा झाला होता. मेरा परिवार में कोई आय अर्जन करने का कोई रास्ता नहीं था. माझ्या कुटुंबामध्ये ह्या सर्व गोष्टींना दूर करण्यासाठी काही मार्ग नव्हता. हम जो खेती पाती करते थे उससे हमारा गुजारा चलता था, लेकिन उसमें बहुत समस्याएं थे और आशीष नहीं था. आणि आम्ही जे काही शेती करत होतो त्याच्यावर आम्ही कसं तरी जगत होतो, परंतु त्यामध्ये आम्हाला आशीर्वाद नव्हता. एक साधारण सरकारी स्कूल में पढ़ने के लिए भी मुझे बहुत मुश्किल हो रहा था. आणि सर्वसाधारण सरकारी शाळेमध्ये शिकणं देखील मला कठीण जात होतं. मेरे मन में एक बोझ था. मैं कैसे भी स्कूल लेवल ख़त्म करके मैं घर को देखभाल करना चाहिए, मैंने मेरा बाप माँ को और परिवार को देखभाल करना चाहिए. आणि माझ्या मनामध्ये असं ओझं होतं, कशाही परिस्थितीमध्ये माझं शालेय शिक्षण मी पूर्ण करावं, माझ्या घरच्यांना, माझ्या आई वडिलांना मी सांभाळलं पाहिजे. ऐसे मैं स्कूल लेवल का पढ़ाई ख़त्म किया. आणि शाळेचं शिक्षण मी असं संपवलं. वो परिवार का देखभाल करने का बोझ लेकर मैं नेपाल का जो शहर है काठमांडू में गया. आणि त्या ठिकाणी शालेय शिक्षण संपून नेपाळमध्ये काठमांडू नावाचं एक नगर आहे, त्या ठिकाणी मी गेलो. जैसे मैं उधर गया तो मेरा हालत और खराब होने लगा. जसं मी तिथं गेलो तेव्हापासून माझी परिस्थिती अजून खराब झाली. मैंने अच्छा कोई काम नहीं मिला. मला चांगलं काही काम मिळालं नाही. मुझे बहुत डिप्रेशन होने लगा. मी खूपच डिप्रेशन मध्ये गेलो. मेरा परिवार का, मेरा फैमिली का जो बोझ था, बर्डन था, वो बढ़ते गया. आणि जे काही कुटुंबाचं ओझं होतं ते ओझं तर वाढतच चाललं होतं. एक दिन ऐसे बहुत डिप्रेशन में होके, बहुत चिंता और फिक्री में भर के मैं ऐसा अकेला एक जंगल के साइड में बैठ रहा था. आणि एकदा असंच डिप्रेशनमध्ये खूप दुःखामध्ये त्रस्त होऊन एका जंगलाच्या बाजूला मी बसलो होतो. मैंने सोचा मेरे जीने का मतलब क्या है. मी विचार केला मी जगण्याचा अर्थ काय आहे. मैं जीने से मरना अच्छा होगा करके मैंने सोच रहा था. मी विचार केला की ह्या जगण्यापेक्षा मी मेलो तर चांगलं होईल. क्योंकि मेरा रास्ते में आगे पीछे दाएं बाएं किसी भी रास्ता नहीं खुला था. मुझे इतना परेशान में था कि मैं कुछ भी नहीं सोच सकता था. कारण माझ्या जीवनामध्ये मला पुढं पाठीमागं उजवीला डावीला काहीच दिसत नव्हतं, काही मार्ग नव्हता, काही समजत नव्हतं. ऐसे हालत में मैं जैसा बैठ रहा था, अशा विचारांमध्ये मी बसलो होतो. कोई लोग वही रास्ता करके चल रहा था, मेरा आगे से चल रहा था. आणि कोणीतरी माझ्या पुढं चाललं होतं. मेरा अंधेरा मुंह देख के उसको क्या हो गया मालूम नहीं, वो मेरा साइड में आके बैठ गया. आणि त्या अंधारामध्ये त्यांना काय झालं माहिती नाही, ते येऊन माझ्या शेजारी बसले. वो एक मधुर आवाज से बोला, भाई आपको क्या हुआ. खूप गोड आवाजामध्ये ते मला त्यांनी विचारलं, भावा काय झालं आहे. मुझे शक हो गया. मी म्हणालो की सगळं झालं आहे. ये शहर में लाखों लोग हैं, कोई भी मेरा चिंता नहीं करता था. ये कौन है आके मेरा बारे में ऐसे पूछताछ करते हैं.
आणि मी विचार केला की ह्या शहरामध्ये इतके लोक आहेत, कोणी माझा विचार करत नाही, मला कोणी विचारपूस करत नाही, हा कोण आहे. मुझे भी क्या हुआ मालूम नहीं. मैंने अपना कितना दुख था, कष्ट का बात था, मेरा जो असफलता था, जो बीमार था, मैं सब कुछ उनको बता दिया. आणि मला देखील काय झालं मला माहिती नाही, परंतु माझे जे काही दुःख होते, समस्या होत्या, असफलता होती, मी सर्व त्यांना सांगितलं. कुछ समय वो लोग जो आया था वो लोग चुपचाप रहा. फिर एक शब्द मुझे बोला. आणि काही वेळानंतर तो जो व्यक्ती तो शांत झाला आणि मग एक शब्द मला बोलला. आपका इस सब समस्या के लिए एक व्यक्ति को ढूंढना है, एक जगह में जाना है. ते म्हणाले की तुमच्या ह्या सर्व समस्यांसाठी एका व्यक्तीला तुम्ही शोधलं पाहिजे, एका ठिकाणी तुम्ही गेलो पाहिजे. मैंने तुरंत पूछा कि वो व्यक्ति कौन है, वो जगह कहाँ है. मी लगेचच त्यांना विचारलं की ती जागा कुठली आहे आणि तो व्यक्ती कोण आहे. उसने बहुत हलीम से बोला. खूप नम्रतेने ते बोलले, यदि आप इस सब समस्या से बाहर आना है तो तुम्हाला जर या सर्व समस्येमधून बाहेर यायचं आहे तर यह एक प्रभु है जिसका नाम प्रभु यीशु है. एक प्रभु आहे, त्याचं नाव प्रभु येशू आहे. वो यीशु मसीह है. तो येशू ख्रिस्त आहे. आपका मन का बात कोई नहीं जानता है, लेकिन वो आपका बारे में सब जानता है. तुमच्या मनाच्या गोष्टी कोणी ओळखत नाही, परंतु तुमच्या मनाच्या सर्व गोष्टी तो ओळखतो. केवल प्रभु यीशु ही आपको छुटकारा दे सकते हैं. केवल वही आपको इस सब समस्या से बाहर निकाल सकता है. फक्त येशू ख्रिस्तच तुम्हाला या सर्व समस्येमधून, तुमच्या ह्या त्रासामधून बाहेर काढू शकतो. फिर मैं उसको कैसे ढूंढूं, मैं कहाँ जाऊं, मैं पूछा. मी विचारलं की मग त्याला मी कसं शोधू, कुठं जाऊ. फिर वो मुझे लेकर आया. ते मला एका ठिकाणी घेऊन गेले. उसने मेरे कहा नेपाल का दूसरा बड़े शहर पोखरा था, उधर मुझे लेके गया. आणि नेपाळचं एक मोठं नगर आहे पोहरा, त्या ठिकाणी मला घेऊन गेले. वो सीधा मुझे इस कलीसिया में लेके आया. ते सरळ मला ह्या मंडळीमध्ये घेऊन आले. जब फर्स्ट दिन मैं उधर गया था तो मुझे अजीब लगा. पहिल्याच वेळेस मी जेव्हा तिथं गेलो मला खूप विचित्र वाटलं. सब लोग ऐसा चिल्ला रहा था, कुछ बोल रहा था. मुझे अजीब लगा, ये क्या कर रहा है इन लोग. आणि सगळेच लोक ओरडत होते, काहीतरी बोलत होते. मला विचित्र वाटलं, हे काय चाललं आहे. मुझे कोई समझ में नहीं आया. मला काही समजलं नाही. लेकिन जब मीटिंग खत्म हो गया, परंतु मीटिंग संपल्यानंतर एक उस कलीसिया का एक विश्वासी भाई आके मुझे समझाया. त्या मंडळीचा एक विश्वासी भाऊ आला, त्यांनी मला समजून सांगितलं. आप अभी ये सब देख के आपको अजीब लगा होगा. तुम्हाला हे सगळं बघून खूप विचित्र वाटलं असेल. अजीब लगा होगा, विचित्र वाटलं असेल. आपने एक काम करना है. तुम्हाला आता एक काम करायचं आहे. आपका मन का सब सवाल का जवाब मिलेगा. तुमच्या मनातल्या जे काही प्रश्न आहेत त्यांना उत्तर मिळतील. मैं तुरंत पूछा, मैंने क्या करना पड़ता, मैं क्या करना पड़ेगा. आणि मी लगेच त्यांना विचारलं की मला काय करावं लागेल. आपने आपका जितना भी पाप है वो पापों को यीशु मसीह का आगे मान लेना चाहिए और पश्चाताप करना चाहिए. ते म्हणाले की तुमचे जे काही पाप आहेत तुम्ही येशू ख्रिस्तापुढे कबूल केले पाहिजेत आणि पश्चाताप केला पाहिजे. केवल आपका पाप नहीं, आपका पिता पुरखों का पाप भी आप मान लेना चाहिए. फक्त तुमचेच पाप नाही, तुमच्या पित्यांचे आणि वाडवडिलांचे पाप देखील तुम्ही मान्य केले पाहिजे. यीशु मसीह जो है वो आपका पाप के लिए और आपका श्राप के लिए, आपका इस सब तमाम समस्या के लिए वो क्रूस में आपको बलिदान हुआ, वही आपको छुड़ा सकता है. येशू ख्रिस्त तुमच्या ह्या पापासाठी, शापासाठी, सर्व त्रासासाठी तो क्रूसावर गेलेला आहे. तो तुम्हाला सोडवू शकतो. कि ये बात सही है क्या. आणि ही गोष्ट खरी आहे का. मैं कमरे में लौट गया. मी माझ्या खोलीत गेलो. उस रात मैंने घुटने में खड़ा होकर मैं प्रार्थना करने के लिए शुरू किया. त्या रात्री माझ्या गुडघ्यावर उभं राहून मी प्रार्थना सुरू केली. ही प्रभु यीशु, हे प्रभु येशू, ये आप ही सत्य परमेश्वर है तो, आणि जर तूच सत्य परमेश्वर असशील, मेरा हालत क्या है आपको मालूम है. माझी परिस्थिती काय आहे तुला ठाऊक आहे. आप मुझे इस रात कुछ दिखाना चाहिए. या रात्री मला काहीतरी दाखव. मेरा सब पाप क्षमा कीजिए. माझे सर्व पाप क्षमा कर. मेरा पिता पुरखों का पाप भी क्षमा कीजिए. माझ्या पित्यांचे वाडवडिलांचे पाप क्षमा कर. ऐसा प्रार्थना करके मैं सो गया. हे सर्व प्रार्थना मी सुरू केल्या. मैं सो गया आणि झोपलो. जब मैं सो गया था, आणि झोपल्यानंतर वो नाइट मुझे बहुत छोटा लगा. ती रात्र मला खूपच लहान वाटली. जल्दी उजाला हो गया आणि लगेचच पहाट झाली. लेकिन मुझे एक दर्शन मिला. परंतु एक दर्शन मिळालं. वो दर्शन में, त्या दर्शनात खुला आकाश खुल गया.
आणि सर्व आकाश उघडलं और आकाश में 3 सूर्य था, 3 सूर्य था आणि त्या आकाशामध्ये 3 सूर्य होते. और एक ही लाइन में खड़े थे. सगळे एकाच असे रांगेमध्ये होते. मुझे इसका मतलब मालूम नहीं हुआ, मला तर अर्थ समजला नाही, लेकिन मेरा मन में इतना शांति हुआ आया, परंतु माझ्या मनामध्ये एवढी शांती मेरा आली, मन आनंद से भरपूर हुआ. माझं मन आनंदाने भरपूर झालं. फिर मुझे बहुत अच्छा लगा. मला खूप चांगलं वाटलं मेरा परमेश्वर इधर ही होना चाहिए. आणि मी इथंच असलं पाहिजे. मैं चर्च में जाने के लिए शुरू किया. मी चर्चला जाऊ लागलो. आस्ते आस्ते मैं बढ़ने लगा. पुढे पुढे वाढू लागलो. जब ये ऐसा करने के लिए शुरू किया, ह्या गोष्टी सुरू केल्या, ठीक समय में परमेश्वर मुझे पवित्र आत्मा से अभिषेक किया. अगदी योग्य वेळेला परमेश्वराने मला पवित्र आत्म्याचा अभिषेक दिला. परमेश्वर के दासों ने मुझे ये मार्ग में कैसे आगे बढ़ना है उन्होंने सिखाया, मुझे सिखाया. परमेश्वराच्या सेवकांनी ह्या मार्गामध्ये पुढे कसं गेलं पाहिजे मला शिक्षण दिलं. सन 2000 दिसंबर 9 तारीख में परमेश्वर मुझे पानी का बपतिस्मा लेने के लिए सहायता किया. 2000 डिसेंबर मध्ये परमेश्वराने मला पाण्याचा बाप्तिस्मा घेण्यासाठी मदत केली. फिर 1 महीना 18 दिन के बाद 2001 जनवरी 18 में 27 में मुझे पवित्र आत्मा को अभिषेक मिला. आणि मग पुढच्या वर्षी जानेवारी 27ला मला पवित्र आत्मा अभिषेक मिळाला. अद्भुत परमेश्वर से अद्भुत तरीके से परमेश्वर मुझे आत्मा से भरा. आणि परमेश्वराने अद्भुत रीतीने मला आत्म्याने मेरा भरलं. मन में इतना आनंद आया, माझ्या मनात एवढा आनंद आला, इतना खुशी आया, इतका हर्ष झाला, मुझे वो वर्णन नहीं कर सकता हूँ. मला वर्णन करता येत नाही. परमेश्वर को नाम को महिमा हो. परमेश्वर नावास स्तुती असो. ऐसे मैं परमेश्वर को प्रेम में बढ़ने लगा. असं परमेश्वराच्या प्रेमामध्ये वाढू लागलो. मेरा जो बीमार था तो सब हट गया. माझे जे आजार होते ते निघून गेले. मैं जो डिप्रेशन में था वो हट गया. जे डिप्रेशन होतं ते निघून गेलं. मैं छोटी बात भी भूल जाता था. आणि मी लहान लहान गोष्टी विसरून जायचो. कोई भी जानबूझकर लोग देखता था तो मैं डर के मैं छुपता था. कोई जानबूझ का चिंजान का लोग देखता था तो मैं छुप जाता था. आणि जर कोणी मला काही पाहिलं असं तर मी घाबरून लपून जायचो. ये सब हट गया. हे सगळं निघून गेलं. मुझे आनंद इतना बढ़ गया मेरे हृदय में. मैं हर समय चर्च में जाना चाहिए, मैं चर्च में ही जाना चाहिए, चर्च में होना चाहिए करके मुझे मेरा मन में बहुत परमेश्वर का प्यार बढ़ने लगा. मला एवढा आनंद झाला, मी नेहमी परमेश्वराच्या घरामध्ये चर्चमध्ये जायला पाहिजे असं माझ्या मनामध्ये येऊ लागलं. ऐसे परमेश्वर मुझे परमेश्वर का प्रेम से भर दिया. परमेश्वराने त्याच्या प्रेमाने मला भरलं. एक छोटा कन्वेंशन हुआ था. एक लहान कन्व्हेन्शन झालं होतं. जो मेरा माँ बीमारी थे, माझी आई आजारी होती, मेरा बाप बीमारी थे, माझे वडील आजारी होते. उन लोग को उधर लेके आया. त्यांना मी तिथे घेऊन आलो. वो कन्वेंशन के दौरान में परमेश्वर मेरे माँ को छू लिया और चंगा किया. त्या कन्व्हेन्शन मध्ये परमेश्वराने माझ्या आईला स्पर्श केला, आरोग्य दिलं. विगत 30 साल तक कोई भी इलाज काम नहीं किया, लेकिन वो कन्वेंशन में मेरे माँ को परमेश्वर छू लिया और चंगा किया. 30 वर्षापर्यंत माझ्या आईला कुठलंच आरोग्य नव्हतं. त्या कन्व्हेन्शन मध्ये परमेश्वराने स्पर्श करून तिला आरोग्य दिला. उन लोग यीशु मसीह कौन है करके था नहीं था, उस टाइम मालूम पड़ा. आणि मग त्यांना येशू ख्रिस्त ठाऊक नव्हता, परंतु त्यावेळेला त्यांना समजला. प्रभु यीशु ने मेरी माँ को पूर्ण रूप में चंगा दिया. येशूने माझ्या आईला पूर्ण रीतीने आरोग्य दिलं. वही कन्वेंशन मेरे बाप को भी परमेश्वर चंगा किया. त्याच कन्व्हेन्शन मध्ये माझ्या वडिलांना परमेश्वराने आरोग्य दिलं. परमेश्वर अद्भुत काम किया. परमेश्वराने अद्भुत काम केले. कुछ दिन के बाद, त्या दिवसांनंतर मैं मेरा बड़े भाई के बेटे, छोटे बेटे थे, उसको मैं चर्च में लेके आया था, कलीसिया में लेके आया था. आणि माझ्या मोठ्या भावाचा लहान मुलगा होता, त्याला मी मंडळीमध्ये चर्च मध्ये घेऊन आलो होतो. लेके जाने के टाइम जैसे मैं लेके जाता था, जैसे हम कलीसिया के नजदीक हो जाता था, उसको एक टूर्नामेंट होने के कारण वजह से उसको डिस्टर्ब किया, उसको मन में डिस्टर्ब किया. आणि जसं जसं आम्ही चर्चच्या जवळ यायचो तसं त्यांच्या मनामध्ये तो आत्मा जो आहे तो त्यांना त्रास द्यायचा. मग जैसे उसको नजदीक लेके जाता था, उसको होश गुम हो गया. आणि जसं जवळ घेऊन गेलो त्यांची शुद्ध निघून गेली. लेकिन जैसे मैं चर्च में कलीसिया में लेके गया, जसं मी चर्चमध्ये मंडळीमध्ये घेऊन आलो, परमेश्वर का पवित्र संतों ने उनके लिए प्रार्थना किया. परमेश्वराच्या पवित्र संतांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. उसी एक प्रार्थना से परमेश्वर अद्भुत रीतीने उसको छुटकारा दिया. त्या प्रार्थनेद्वारे परमेश्वराने त्याला अद्भुत अशी सुटका दिली. सच में हमारा परमेश्वर यीशु मसीह प्रार्थना का उत्तर देने वाला परमेश्वर है. खरोखर आपल्या येशू ख्रिस्त प्रार्थनेचे उत्तर देणारा आहे. ऐसे मेरा परिवार को भी परमेश्वर अद्भुत रीति से छुड़ाया. असं अद्भुत रीतीने माझ्या कुटुंबाला देखील परमेश्वराने सोडवलं. ऐसे मेरा मन में था, मेरा परिवार को कैसे भी आगे लेके आना है, उनको सब जरूरतों को पूरा करना है. आणि माझ्या मनामध्ये अशी चिंता होती की माझ्या कुटुंबाच्या सर्व गरजा मी पूर्ण केल्या पाहिजेत. लेकिन मेरे मन में परमेश्वर का प्रेम बढ़ते गया. परंतु माझ्या मनामध्ये परमेश्वराचं प्रेम तर वाढतच गेलं. मैंने प्रभु
प्रभु का सेवा करने का इरादा किया। मी परमेश्वराची सेवा करण्यासाठी निश्चय घेतला। जैसे मैंने वो इरादा किया, जसा मी निश्चय घेतला, परमेश्वर ने मेरे बड़े भाई को काम करने के लिए अच्छा रास्ता खोल दिया। परमेश्वराने माझ्या मोठ्या भावाला काम करण्यासाठी एक चांगला मार्ग उघडला। परमेश्वर को नाम को महिमा हो। परमेश्वर नावास स्तुती असो। ऐसा परमेश्वर अद्भुत रीति से परमेश्वर मेरे जीवन में काम किया। परमेश्वराने अशा रीतीने अद्भुत रीतीने माझ्या जीवनात कार्य केलं। परमेश्वर ऐसे धीरे धीरे मेरा साथ बोलने लगा। परमेश्वर हळूहळू माझ्याशी बोलू लागला। एक रात मैं ऐसा सो रहा था मेरा कमरे में, आणि माझ्या खोलीमध्ये एक रात्री मी झोपलो होतो। 3 बार परमेश्वर मेरा नाम लेकर बुलाया। 3 वेळेला परमेश्वराने माझं नाव घेऊन हाक मारली। ऐसे ऐसे हर दिन परमेश्वर कुछ न कुछ दर्शन मुझे दिखाता था। आणि अशा रीतीने प्रत्येक दिवशी परमेश्वर काही ना काही दर्शन देत होता। ऐसा परमेश्वर का पवित्र जन के सहायता से और परमेश्वर का कृपा से 2004 में इस महिमित सेवा में प्रवेश करने के लिए सहायता किया। परमेश्वराच्या कृपेने संत लोकांच्या मदतीद्वारे 2004 मध्ये मी ह्या पवित्र सेवेमध्ये आलो। उस समय से लेकर आज तक वही मेरा सब कुछ हो रहा है। तेव्हापासून आतापर्यंत तोच माझं सर्व आहे। मेरा जीवन में कई परीक्षाएं समस्याएं आए, बीमार आया, लेकिन हर समय में उसने परमेश्वर ने मुझे अकेला नहीं छोड़ा। माझ्या जीवनामध्ये कितीतरी परीक्षा आल्या, समस्या आल्या, तरी देखील माझ्या परमेश्वराने मला एकटं सोडलं नाही। परमेश्वर का नाम को महिमा हो। परमेश्वर नावास स्तुती असो। परमेश्वर ने किया हुआ सब कुछ भलाई के लिए मैं परमेश्वर का धन्यवाद करता हूँ। परमेश्वराने केलेल्या ह्या सर्व चांगुलपणासाठी परमेश्वराची मी स्तुती करतो। प्रेज द लॉर्ड।